नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत पनीरची भुर्जी ही रेसिपी शेअर करणार आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी ही पनीरची भुर्जी। चला तर मग करायला सुरुवात करूया। तर भुर्जी तयार करण्यासाठी इथे मी 2 हिरवी मिरची, 3 ते 4 कांदे, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट आणि घरी तयार केलेला घरगुती पनीर। चला तर मग इथे मी गॅसवर गरम तेल करायला घेतलेलं आहे। एका कढईमध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि हिरवी चिरलेली मिरची आणि आपण जे कांदे तयार केले बारीक चिरलेले कांदे ते आपल्याला घालून इथे छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे कांदे आणि मिरची आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान तांबूस कलर येईपर्यंत परतून झालेली आहे। आणि त्यामध्ये मी आता जी आपण तयार केलेली अद्रक लसणाची पेस्ट आहे ती इथे मी घालणार आहे। अशा प्रकारे इथे अद्रक लसणाची पेस्ट घालून झाल्यानंतर आपल्याला छान हे सर्व मसाले 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण छान आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे मी जी अद्रक लसणाची पेस्ट तयार केली होती त्याचं थोडं पाणी उरलेलं होतं ते पाणी इथे मी घातलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे आपण घरगुती तयार केलेला जो पनीर टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान भाजी शिजवून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथं पनीर टाकल्यानंतर मी अगदी थोडं पाणी टाकून 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे। भाजी आपली अगदी रेडी तयार झालेली आहे। अगदी झटपट तयार होणारी ही पनीर भुर्जी। त्यामध्ये मी थोडं छान बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे इथं आपली भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठी अगदी मस्तच लागतो। तर ही भाजी एकदा तरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका।